तर आज मी बनवणार होते पालकचे पराठे आणि त्यासोबत वरण पण बनवणार होते. तर मग चला मी दाखवते तुम्हाला की मी कसं बनवले होते ते. सगळ्यात आधी पालक निवडून घेतला, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला. मग इथे पालक आणि जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या टाका, आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं मस्तपैकी बारीक वाटून घ्या. टाईम लागणाऱ्या गोष्टी ना मी बऱ्यापैकी वीकेंडलाच बनवते. मग इथे पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं ओवा, जिरे, मीठ मी हे सगळं टाकून त्याला मिक्स केलं. मग जे तुम्ही वाटून घेतलेली पेस्ट होती ना, पालकची प्युरी, ती ह्याच्यात टाकून मस्तपैकी असं मळून घ्यायचं. इथे मी वरण लावलं होतं शिजायला. त्यानंतर घेतलं फोडणीसाठी तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे सगळं मिक्स मस्त छान फ्राय करून घेतलं. आलं लसूण पेस्ट टाकली आणि मस्त परतून घेतलं परत एकदा. त्यानंतर मसाला परतेपर्यंत थोडंसं थांबून घ्यायचं. टोमॅटो पण टाकलं मी इथे. मग आपले घरचे मसाले मी तिखट आणि थोडंसं मी आहे ना सांबार मसाला पण टाकते. त्याच्याने टेस्ट थोडं वेगळा आणि छान पण येतो. खूपच थोडंच टाकायचं. नाहीतर खूप टाकलं की ते सांबार बनून जातं. मग इथे मी कणिक भिजत ठेवली होती ना पराठ्यांसाठी तिथे. मग इथे मम्मी मला पराठे बनवून देत होते आणि मीही ते त्यांना शेकत होती. तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका.